एक दाखवतो तुम्हाला मी थोडंसं लिंबू बघा. बघा लिंबू किती आलेत. आणि मी बोललो होतो की पावसाळ्यात लिंबू नको यायला. थोडं शेतकऱ्यांना काय होतं, आम्हा शेतकऱ्यांना थोडासा भाव मिळत नाही. आणि हे सगळे लिंबू जर ना हे थोडेसे जरा लेट आलेत ना तर खूप बरं होतं, कारण आम्हा शेतकऱ्यांना ते खूप बरं असतं. आणि अशा प्रकारे तुम्ही स्वतः लिंबू इथे काढू शकता, विकत घेऊ शकता. नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक तुम्हाला फुलोरा फार्म याचे काही तुम्ही बोलत होते की काही आम्हाला कसं दिसतंय, काय नेमकं आता काय चाललं आहे. आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आता नेमकं काय चाललं आहे फुलोरा फार्ममध्ये आणि काय काय आहे इथे, ते एक तुम्हाला एक छोटंसं एक दाखवायचं एक मी प्रयत्न करतो आहे. हे समोर जो पॅसेज आहे, हा समोर पॅसेज इथे पार्किंगचीच व्यवस्था आहे. इथून पार्किंगची व्यवस्था आहे. इथे समोर पार्किंग, समोर ते आपल्या सगळ्यासाठी एक झोपडी बनवलेली आहे, ती आरामासाठी ठेवलेली आहे. आणि ह्या बाजूला इकडून आता सफाई करायचं, अजून ते काम चालू आहे सगळं. आता इथून सफाई होऊन जाईल आणि सफाई झाल्यानंतर इकडे सुद्धा पार्किंगची व्यवस्था होऊन जाते. त्यानंतर इथून आपण निघतो ना, इथे गाडी पार्किंग केल्यानंतर आपण पुढे निघतो आहे. तर पुढे निघल्यानंतर आपल्याला इथे बोगनवेला वगैरे सगळं जे आहेत, हे सगळ्या प्रकारची फुलझाडं, फळझाडं हे सगळी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आता आपण घराकडे चाललो आहे. ही जी पिवळी फुलं दिसत आहेत ना, याला फुलपाखरं खूप येतात आत्ताच्या पिरियडला, खूप फुलपाखरं. आणि हे समोर जे आहे, हे समोर आपलं घर, ज्या दिवशी पर्यटक येतात पाहुणे, ह्या पाहुण्यांसाठी आपण संपूर्ण घर देतो. आणि घर देऊन त्यांना हे संपूर्ण घर आणि बाजूचं घर, हे दोन्ही घरं आपण त्यांना देतो. हा जो आहे, हा समोर जो बघतोय, हा लॉन एरिया. या लॉन एरियामध्ये आपण 100-125 माणसं आराममध्ये कोणताही कार्यक्रम असू दे, छोटा मोठा तुमचा कोणताही कार्यक्रम असू दे, तो कार्यक्रम आपण इथे साजरा करू शकतो. हे बघा समोर अशा पद्धतीने आपलं घर आहे. समोर घर ते आपण सगळ्यांना देतो. त्यानंतर हा लॉन एरिया, इथे कोणताही कार्यक्रम तुम्ही साजरा करू शकता. वाढदिवस असू दे, सेवानिवृत्ती समारंभ असू दे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या कलरची फुलं आणि सगळ्या प्रकारची फुलं. आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना चालू असल्यामुळं साहजिकच सगळी फुलं खूप छान आलेली आहेत. आणि इथेच हे घर समोर, आणि इथे गुलाब वगैरे लावलीत भरपूर आकारे. आणि हे घर, आणि अशा पद्धतीनं हा इथे आपल्याला राहायला हे संपूर्ण घर मिळतं. त्याच्याबरोबर हे सुद्धा बाजूला घर आहे, इथे सुद्धा आपण राहू शकता. दोन्ही ठिकाणी टॉयलेट बाथरूम व्यवस्थित आहेत. आणि त्यानंतर आपण इथून आतमध्ये घरामध्ये जातो. इथे गेल्यानंतर हा घर मिळतं. घर झाल्यानंतर इथे 3 रूम आहेत. 3 रूम नंतर आपण इथून निघाल्यानंतर आपण टेरेसवर जाऊया. टेरेस पण आहे. ज्या दिवशी पाहुण्यांना आपण देतो घर, त्यावेळी आपण सगळं त्यांच्यासाठी हे देऊन टाकतो. हा टेरेस, हा संपूर्ण टेरेस होऊन जातं. खूप हवा येते, खूप हवा. आणि बाजूला निसर्ग. आणि समोरच्या बाजूला आहे ते असनोली गाव, आपलं असनोली गाव. आणि इकडचं संपूर्ण गावाकडचा लुक. त्या पद्धतीनं टेरेस आहे, मोठा टेरेस आहे. याच्यामध्ये पण 40-50 माणसं आराममध्ये व्यवस्थित बसतात. कोणता कार्यक्रम असेल जेवणा वगैरेचं, तर इथे आपला साजरा होतो. आणि त्यानंतर इथे समोर हा फार्मचा व्ह्यू. हे समोर तो लॉन एरिया, नारळ, अशा पद्धतीनं इथपर्यंत आपल्याला इथे राहायची सोय होऊन जाते. आता त्यानंतर आपण कोणकोणते खेळ आहेत आणि नेमकं काय काय आहे, काय काय पाहू शकता इकडे तुम्ही, एक छोटंसं दाखवायचं मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रयत्न करतो. धन्यवाद. पर्यटकांसाठी आपण इथे काय केलं, इथे झोके आहेत. इथे सोनचाफ्यामध्ये सोनचाफा आहे आणि इथे सुद्धा झोके आहेत. आणि त्यानंतर इथे आपण झेंडू वगैरे लावतो. आणि त्यानंतर इथे कमळ वगैरे जे आहेत, हे कमळ वगैरे इथे आपण कमळाची लागवड केलेली आहे. आणि कमळसुद्धा चांगले येतील, आता चांगले वाढलेत ते. हे सिंदूर ट्री एरियामधून आपण निघलोत की इथे आपण चांगल्या पद्धतीने गाड्या पार्किंग करू शकतो. आणि तिथे सुद्धा फुलं खूप आहेत, सगळी फुलझाडे तिथे.
सगळ्या प्रकारचे सगळ्या टाईपचे. हे बघा कृष्णकमल कसं आलं आहे, सुंदर आलं आहे कृष्णकमल. बाजूला सोनचाफासुद्धा आता भरतो आहे. गणपतीला आपल्याला फुलं मिळतील याची. हे बघा कळ्या वगैरे लागल्यात त्याला पण. हे बघा चांगल्या कळ्या वगैरे लागल्यात. त्या बाजूला आपण सोलर घेतलेलं आहे, सोलरच्या माध्यमातून. आणि इथे आपल्याला बसण्याची व्यवस्था आहे. आणि इथून आपण पुढे गेल्यानंतर इथून गेल्यानंतर इथे आपण बैठक व्यवस्था, इथे विश्रांतीगृह. आणि त्यानंतर इथून आता आपण पुढे निघतो आहे. मला देतो हे आपल्या पर्यटन केंद्राची. इथून आपण संपूर्ण झाडं बघा कशी मस्त आहेत. आंब्याची झाडं आहेत. आता साधारण 97 सालातली लागवड ही सगळी. 1997 साली 96-97 लागवड केली होती. त्या बाजूला पपनस वगैरे झाड आहेत आणि लिंबूची वगैरे झाडं आहेत. ते लिंबूची झाडं तुम्हाला पुढे दाखवतो. या बाजूला पपई वगैरे आहेत. आणि इथे आल्यानंतर इथे समोर जे येतो ना आपण, समोर आल्यानंतर इथे हे चेंजिंग रूम आहेत स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी. जे पाहुणे येतील या पाहुण्यांसाठी हे चेंजिंग रूम आहेत इथे. आणि त्यानंतर इथे पपया आल्यात. हे का पपया कशा मस्त आल्यात, चांगल्या आल्यात पपया. इथे स्विमिंग पूल, एक स्विमिंग पूल. सुरुवातीला छोटा स्विमिंग पूल होता आपला. आणि त्यावेळी पर्यटक जास्त यायचे आणि पर्यटक जास्त आल्यामुळे तेवढ्यांची व्यवस्था व्हायची नाही, त्याची खोलीसुद्धा कमी होती. आता जो स्विमिंग बनवला आहे तो स्विमिंग आता हा बनवलेला आहे. याच्यामध्ये काय झालं, किती जरी पर्यटक आले ना तर व्यवस्थितरित्या इथे खेळू शकतील. आणि प्लॅटफॉर्म वगैरे मोठा आहे, व्यवस्थित आहे, खूप मोठा स्विमिंग पूल आहे. आणि अशा पद्धतीनं कोणत्याही झाडाला बाधा येता कामा नये ह्या उद्देशानं स्विमिंग पूल केलं आहे. सगळी झाडं आतमध्ये घेतलीत आणि त्यामुळं स्विमिंग पूलसुद्धा मोठा झाला आहे, सुंदरसुद्धा दिसतो. निसर्गाच्या सानिध्यातला स्विमिंग पूल. हे बघा सगळी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा. ती समोर जी दिसते ती चिक्कूची बाग आहे, त्या बाजूला समोर चिक्कूची बाग. आणि वरती हे सगळे हापूस आंबे आहेत, जे आहे मानांकन आहे. आणि अशा पद्धतीनं इथून आपण आलो ना पुढे की हा दुसरा स्विमिंग पूल. दोन्ही ठिकाणी रेन डान्स आहे. ते बघा इथे एक रेन डान्स आहे, हा सुद्धा रेन डान्स आहे या स्विमिंग पूलचा. दुसरा हा स्विमिंग पूल. पाऊस आला आहे बघा ना, किती जोरात आला आहे बघा. हा बघा आला बघा, मी पळतो आता. हे बघा हे झोके, पारंपरिक झोके. बघा पाऊस पण आला लगेच, म्हणजे 5 मिनटामध्ये इथे येताना कळला आपल्याला पाऊस. इथून गेल्यानंतर हे झोके आहेत आपले आणि हे मोहाचं झाड. आणि अशा पद्धतीनं आपला फुलोरा फार्म. त्यानंतर इथून आपण जातो ना, इथे पपईची बाग आहे पुन्हा. ते तुम्हाला आम्हा सगळ्यांसाठी खाण्यासाठी पपया ठेवलेत. आणि जे येतात ना पर्यटक ते सुद्धा त्याचा आनंद घेतात. मी पावसातच चाललो आता. इकडे लिंबू वगैरे आहेत भरपूर आणि लिंबूसुद्धा खूप लागलेत. मला पाऊस लागायला लागला, मी थांबतो थोडा वेळ. हे बघा लिंबूसुद्धा भरपूर लागलेत. हे बघा लिंबू, हे बघा लिंबू. हा संपूर्ण व्ह्यू हा बघा, हा स्विमिंगचा व्ह्यू. पुन्हा मी वरती येतो आता. पाऊस आला, अचानक पाऊस आला. हा बघा पाऊस किती आला. आता बोलता बोलता पाऊस आला. श्रावण महिना असला ना की असंच क्षणात येता सरसर शिरवे क्षणात फिरून निघून पडे, तसं होते. आत्ताही ते मी चांगल्या पद्धतीने शूटिंग करत होतो आणि तेवढ्यात पाऊस आला आहे. आता मला खाली उतरायला लागेल पुन्हा. आता मी खाली जाते. तुम्हाला पावसाळ्यामध्ये आमच्याकडे तुम्ही काय पाहाल अजून तर, पावसाळ्यामध्ये खाली आपला ओढा आहे आणि त्या ओढ्याचं पाणी काय होतं, ते ओढ्याचं पाणी नदीला मिळतं. पण ते 2 गावांचं पाणी येते. ते आसनोली गाव आपलं आणि मुगाव गाव, हे दोन्ही गावांमधलं जे सगळे ओढे आहेत ते सगळे ओढे इथून येतात. आणि त्यानंतर ते आपल्या इथून जातात. आणि मग तिथे आपण पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते. हे बघा इथे ठेवलेले आपण ही जाळी, मच्छर जाळी, कधी मासे पकडायला लागतात ना, त्यामुळं. मग इथून रस्ता हा चिक्कूच्या बागेमधून आपण निघतो. इथून चिक्कूच्या बागेतून जात असताना आपण खाली खाली जायचे आणि तिथून आपल्याला ओढा लागतो. आणि तिथूनच आम्ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतो. म्हणजे काय करतो नेमकं तर, त्यावेळी ज्याला आम्ही क्यू बोलतो आमच्या स्थानिक भाषेमध्ये, हा क्यू मांडला जातो. हे बघा इथे क्यूची हे ठेवलेली आहे सगळं. इथे ही जी लाकडाची बनवलेली आहे त्या काड्यांची, ते सगळं मांडलं जातं. आणि इथून ते पाणी इथे आपण मासे पकडायला बसतो. ते पण वाहून गेलं आहे. त्या दिवशी चांगलं बनवलेलं, व्यवस्थित बनलेलं, लाकडं वगैरे सगळे वाहून गेली.
इथे जे आले ना इथे आपण बसू शकतो. पाऊस कमी असेल ना, पाणी कमी असेल तर याच्यावरती बसायचं आणि एक निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे. बघा हे बघा, एकदम स्वच्छ पाणी. ज्यांना काही कोणाला आंघोळ करायची असेल तरी इथे व्यवस्थित करता येते. पण वाहून गेलं सगळं जेवढं बांधलं होतं, लाकडं होती सगळी, आणि आतमध्ये ह्या पाण्यामध्ये सगळं थांबलं ते, पण दिसत नाही आहे. पाणी जास्त आहे आता, सावकाश चिकट आहे. हे बघा पाणी, आणि इथेच मासे येतात आणि ते मासे पकडायला मजा येते. हे बघा इथे हे सगळं इथून पाणी नदीला जातं, सगळं पाणी. टेन्शन असतं पकडायला, मासे पकडणे सोपं नाही. एखादे खोल आहे तिथे खोल आहे, तिथे खोल आहे. हे बघा दगडं किती वाहून गेले बघा, सगळी दगडं वाहून गेली. हे व्यवस्थित मांडलं होतं आणि हे पाणी असं येते इकडे. हे बघा सगळा रस्ताच बंद झाला. मला त्या बाजूला जायचं होतं परंतु रस्ताच बंद झाला. अशा पद्धतीनं पावसाळ्यामध्ये इथे येऊन तुम्ही एकदम आनंदामध्ये इथे राहू शकता, मासे पकडू शकता आणि ग्रामीण जीवन काय असतं ते अनुभवू शकता. याच्यामध्ये सुद्धा आम्ही पोहतो. हे बघा थोडंसं पुढे आलो बघा आता. हे बघा पाणी बघा, स्पीड बघा. साप वगैरे असतो का इथे. हे बघा पुढे 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 चाललं. हे बघा हा तिकडून पण. हे बघा तिकडे पण बसतात कधी पर्यटक लोक. ते दगड आहेत ना, ते दगडांवर बसतात त्या समोरच्या. आणि एवढं स्पीडमध्ये पाणी येतं सगळं. आणि इथे उतरलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, इथे बांधलेलं आहे व्यवस्थित. आणि अशा पद्धतीने हे पाणी नदीला जातं. एक थोडक्यात तुम्हाला फुलोरा फार्म काय आहे, तुम्ही काय काय करू शकता इथे संपूर्ण दिवस. आणि विशेष म्हणजे काय तर तुम्हाला स्वतःला बरोबर काही आणायचं नाही आहे. जेवण वगैरे इकडे सगळं चुलीवरनं मिळणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर मासे पकडायचा आनंद घेता येईल. सगळ्या प्रकारची फुलझाडं पाहायला मिळतील, फळझाडं पाहायला मिळतील, चिक्कूपासून आंब्यापासून सगळी. त्याचबरोबर जी मसाली पिकं आहेत त्याच्यामध्ये आपण लवंग आहे, दालचिनी आहे, तमालपत्र आहे, ही सगळी मसाल्याची पिकं आहेत. आणि ही चिकूची बाग, ही बघा चिकूची बाग. पुन्हा आपण वरती जातोय. अशा पद्धतीनं आपल्या फुलोरा फार्मवर तुमचा दिवस नक्कीच आनंदात जाईल. आणखी तुम्हाला त्या बाजूला न्यायचं आहे. त्याच्यामध्ये त्या बाजूला सुद्धा चांगलं इथे पपई आले जातं बघा ना. साधारण महिना लागेल, महिन्यानंतर पपया तयार होतील. गणपतीनंतरच काढूया. हे बघा पपया किती लागल्यात. आणि हा सुद्धा आनंद घेता येईल का तुम्हाला. म्हणजे फोटोशूट करण्यासाठी वेगळं काही करायची, कृत्रिमरित्या काही करायची गरज नाही आहे. तुम्ही यायचं आहे, निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे आणि निसर्गामध्येच तुम्ही थांबायचं आहे. स्विमिंग पूल इकडून येतं बघा. लिंबसुद्धा आता यायला लागले का, चांगली आलेत लिंब पण. ही झाडं पण मोठी झालीत. पावसाळ्यामध्ये काय होतं, लिंबूला मार्केट कमी मिळतं, थोडंसं उशीर यायला लागतं. हा रेन डान्स दुसरा, हा स्विमिंग. अशा पद्धतीनं फुलोरा फार्ममध्ये हे चेंजिंग रूम. तुमचा दिवस हा आनंदात, मजेमध्ये आणि आम्हा सगळ्यांच्या बरोबर खूप आनंदामध्ये जाईल. नक्कीच तुम्ही एकदा तरी व्हिजिट इथे करा. कारण शेतकऱ्याने बनवलेलं कृषी पर्यटन केंद्र आहे. MTDCकडनं आपल्याला मान्यता आहे. महाराष्ट्र शासनाकडनं चांगल्या पद्धतीनं आपण पर्यटन केंद्र चालवतो. महिलांनी संचलित आहे आणि कुटुंबासाठी आणि तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी हे हक्काचं एक ठिकाण आहे. असं फुलोरा फार्म कृषी पर्यटन केंद्र असनोली, जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारची झाडं तुम्ही पाहाल. धन्यवाद.